सर, भारताची भूमिका काय? भारत नेमकी कुणाच्या बाजूने, अमेरिकेच्या बाजूने, इराणच्या बाजूने की इस्रायलच्या बाजूने आहे? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. विकास, भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे ते स्वतंत्र आलेलं आहे आजपर्यंतचं, आणि भारताने कायम न्यूट्रल म्हणजे तटस्थ भूमिका घेतलेली आहे. पण यावेळी जी काही भूमिका आहे त्याच्यामुळं जी काही भारताने भूमिका घेतली, अनेक जे काही म्हणजे बघ कसं असतं, परराष्ट्र धोरणामध्ये तुम्ही काय कृती करता त्याच्यावर तुमचं कळतं. आजपर्यंत मिडल ईस्टमध्ये भारताने ही न्यूट्रल भूमिका घेतली, पण पहिल्यांदा अजूनही इराणवरती जो हल्ला झालाय त्याची निर्भत्सना किंवा त्याचा निषेध करण्याचं एकही ट्विट किंवा परराष्ट्र मंत्रालय केलं नाही. हा खूप मोठा युटर्न आहे भारतीय परराष्ट्र जी नीती आहे त्याचा, पहिली गोष्ट. आणि अयातुल्ला खोमेनी हे सुप्रीम लीडर होते जवळपास 40 वर्ष, म्हणजे 1989 पासून अयातुल्ला दुसरे खोमेनी तिथे आले, सुप्रीम लीडर होते. त्यांचा कारभार कसा होता सर? सुप्रीम लीडर होते, शियाचे सर्वोच्च नेते होते, त्यांना मानणारा शियाचा खूप मोठा वर्ग आहे. ते मारले गेले, एक देशाचा सुप्रीम कमांडर मारला गेलेला आहे, तरी पण भारताने त्याचा निषेध केलेला नाही अजूनपर्यंत. पण याच्या मागची जी भूमिका आहे, जेव्हा मी बोललो तेव्हा अनेकांचं असं म्हणणं होतं की भारताला जे मिडल ईस्टमध्ये म्हणजे आखाती देशामध्ये जसं UAE मध्ये आहे, सौदी अरेबियामध्ये जवळपास 1 कोटी भारतीय लोक तिथं काम करतात. त्या भारतीय लोकांची सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे, आणि त्या दृष्टीनं आपल्या परराष्ट्र म्हणजे मोदींना असं वाटतं, पंतप्रधानांना, की जर आपण इराणची अयातुल्ला खोमेनीच्या राजवटीचे त्यांच्या याचा जर निषेध केला किंवा इराणचा निषेध केला तर त्या 1 कोटी भारतीय लोकांच्या जीविताला किंवा सुरक्षेला धोका होऊ शकतो असं भारताला वाटतं. त्यामुळे ते निषेध करत नसावे असं मानतं. पण भारताची जी एकंदरीत जी पारंपरिक भूमिका आहे ती अशी कधीच नव्हती. आणि अयातुल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर म्हणजे एक स्टेट जो म्हणजे एका राज्य प्रमुख मिळाला, देशाचा प्रमुख मिळाला, त्याच्याबद्दल पण आपण अश्रू ढाळू नये, एक भयंकर भूमिका होती. त्याच्यावरती काँग्रेसने प्रचंड टीका केली. या टीकेनंतर जे इराणचा जो दूतावास आहे दिल्लीचा, त्या तिथे पंतप्रधानातर्फे आपले परराष्ट्र सचिव गेले आणि आपले परराष्ट्र मंत्री गेले, त्यांनी त्याचा निषेध केला किंवा त्यांना दुःख व्हायला. पण अशी भूमिका भारताची कधीच नव्हती. त्याच्यानंतर एक पुढची इन्सिडेंट झाला की त्यांचं देना नावाचं एक जहाज होतं, ते आपली नौदल कवायत होती, त्या कवायतमध्ये आपण आपल्या इन्व्हिटेशनने ते भाग घ्यायला होतं, त्याला सुद्धा अमेरिकेनं बुडवलं, इराणच्या त्या जहाजाला. पण त्याचाही आपण अधिकृत निषेध केला नाही. आणि ते जवळपास भारतीय समुद्राच्या म्हणजे भारताच्या जे समुद्र हद्द आहे, आपली समुद्र हद्द आहे, तिथे जवळपासच ते अमेरिकेने बुडवलं. जवळपास 120 सेलर जे होते इराणचे ते मारले गेले. हे पण खूप भयंकर आहे. भारताने त्याचा अजून निषेध केला नाही. हे म्हणजे भारताची जी एकंदरीत जी भूमिका आहे परराष्ट्र खूप सरप्राइझिंगली आहे. अनेकांनी त्याची टीका केली. आणि दुसरा तुझा जो प्रश्न होता की अयातुल्ला खोमेनी यांना मारण्याचा जो निर्णय होता तो, पण त्यांचा कारभार कसा होता? इराणच्या राष्ट्राध्यक्ष आपले असल्यामुळे त्यांचा कारभार कसा होता? हे बघा, अयातुल्ला खोमेनी यांची जी काही सत्ता होती ती इस्लामिक सत्ता होती, इस्लामिक रिव्होल्युशन होती. त्यांचा जो काही म्हणजे ते पण काही असे फार असे धुतल्या तांदळाचे होते असं काही नाही. त्यांच्या सत्तेमध्ये, त्यांच्या राजवटीमध्ये स्त्रियांवरती प्रचंड अत्याचार झाले, अनेक निर्बंध त्यांनी लादले. कारण ते इस्लामिक क्रांती, जसं चीनमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांची कम्युनिस्ट क्रांती ते सेव्ह करतात किंवा कम्युनिस्ट क्रांतीला वाचवणे हे त्यांचं पहिली प्रायोरिटी असतं, तसं इराणमध्ये इस्लामिक जी क्रांती होती त्याची ध्येय धोरणाला कुठलाही नख लागू नये किंवा तडा जाऊ नये ही त्यांची पहिली प्रायोरिटी होती. म्हणून इराणमध्ये प्रचंड अत्याचार झाले. तिथे बजी नावाची जवळपास 10 लाखाची एक फोर्स आहे. त्या फोर्सचं काम असं आहे, ती एक पोलीस फोर्स आहे, धार्मिक पोलीस म्हणतात. त्यांचं काम एवढंच आहे की ते साध्या वेशामध्ये फिरतात, इस्लामिक याचं कोणी पालन करतायत का की नाही करतायत ते चेक करतात. म्हणजे मुस्लिम स्त्रीने बरोबर हिजाब घातलाय का हे सुद्धा ते करतात. आणि त्याच्या पोटी त्यांनी त्या पोलिसांनी अनवणीत छळ केला. ते प्रचंड डेंजरस मानले जातात. बज्जी नावाचे पोलीस, तिकडचे धार्मिक पोलीस, त्यांनी अनवणीत छळ केला. म्हणजे काही जानेवारी महिन्यामध्येच तिथे जी महागाई होती त्या महागाई विरुद्ध तरुण आणि जे काही व्यावसायिक होते त्यांनी एक आंदोलन केलं, आणि ते आंदोलन पूर्ण इराणभर पोहोचलं. पूर्ण इराणभर ते झालं, त्याची व्याप्ती पोहोचली. या दरम्यान धरपकड केली आणि इस्लामिक जे ते राजवट आहे तिथली, त्यांनी जवळपास असं म्हणतात की 6000 लोकांची हत्या केली आंदोलकाची. म्हणजे काही
तिकडे रिपोर्टिंग अशी होती की त्यांचे जे मृतदेह होते ते सुद्धा सोपवण्यासाठी त्यांनी पैसे मागितले होते त्यांना, आंदोलकांची. कारण तिथे स्ट्रिक्ट नियम आहे. त्यामुळे इराणमध्ये अली खोमेनी यांची जी सत्ता होती ती फारच चांगली होती असं म्हणता येणार नाही. अनवणित अत्याचार होते, महिलांवरती हे केलं होतं, प्रचंड अत्याचार होते त्यांना. म्हणजे बुरखा विरुद्ध जे आंदोलन झाले त्यामध्ये सुद्धा त्यांनी 2,000 ते 3,000 प्रोटेस्टरला मारून टाकलं होतं, केलं होतं. त्यामुळं त्यांची सत्ता चांगली होती असं म्हणता येणार. पण जगात काय आहे, जिकडे तिकडे तेच आहे. तुम्ही जर असं म्हटलं तर मग तालिबानमध्ये काय आहे? तालिबानमध्ये महिलांना तुम्ही 5वी नंतर तुम्ही शिक्षण पण घेऊ शकत नाही. त्यांच्या नोकऱ्यावरती आलं तरी भारत हा त्यांच्यासोबत बातचीत करतोच आहे ना, डिप्लोमॅटिक हे सुरूच आहे ना. अफगाणिस्तानमध्ये काय झालं, 20 वर्ष अमेरिका राहून सुद्धा तुम्ही तालिबानच्या हाती तुम्हाला सत्ता सोपवाच लागली ना. आणि असं झालं नाही आजपर्यंत अमेरिकेने जिथे जिथे हल्ले केले आहेत, ठीक आहे, तिथं स्त्रियांचं जीवन कधीच सुधारलं नाही. त्यामुळं अयातुल्ला खोमेनी यांची सत्ता फार अशी चांगली होती का असं म्हणता येणार. पण अयातुल्ला खोमेनी हे एका देशाचे स्वतंत्र हे होते. त्यांच्या जे काही त्यांचं जे कार्यनीती आहे किंवा त्यांचं जे धोरण आहे त्याच्याबद्दल प्रचंड मतभेद असू शकतात. मात्र अयातुल्ला खोमेनी यांना मारण्याचं काही जे कॅल्क्युलेशन होतं ते प्रचंड चुकलं आहे. त्याचेच परिणाम आहे. असं म्हणतात ना, बुद्धिबळाच्या खेळामध्ये असं म्हटलं जातं की बादशाहला सर्वात शेवटी मारलं जातं, त्यांचे प्यादे मारावे लागतात पहिले. प्यादे मारले की बादशाह हा कमजोर होतो आणि बादशाहला नंतर मारावं लागतं. इथं उलट झालंय बुद्धिबळाचा खेळ. इथं पहिले बादशाहला मारलं, मग त्यांचे प्यादे वाचले आणि त्यांचे प्यादे वाचल्यामुळं ते प्यादे सैरभर झालेले आहे. आणि तुम्हाला आता जिकडे तिकडे जे अटॅक दिसत आहेत, ज्या प्रकारे खोमेनी मेल्यानंतर ज्या प्रकारे हल्ले करतायत वाटेल तिथे, ते समजून घ्या की खोमेनी किती असले तरी खोमेनी हे कायम स्ट्रॅटेजिक इराणला धोका होऊ नये ह्या प्रकारचं ते हे वागायचे. त्यांनी अनेक वेळा यापूर्वी पण अमेरिकेसोबत ते युद्धात उतरू शकले असते, पण ते कधीच युद्धात उतरले नाही. कारण खोमेनी हे त्यांना ते करू द्यायचे नाही. लष्कर जे होतं त्यांचं, ते कट्टरपंथी जे विचारधारा होता, त्यांना जे वाटायचं ते करू. डेथ टू अमेरिका म्हणायचे, मात्र अमेरिकेला डेथ ते द्यायचे नाही कधीच. किंवा डायरेक्ट हल्ला त्यांना माहिती होतं, त्यांची आपली क्षमता माहिती होती. म्हणून त्यांचा एकमेव कार्यक्रम होता एक कलमी की अण्वस्त्र डेव्हलप पाहिजे. म्हणजे अण्वस्त्र जर डेव्हलप झाले, जसं नॉर्थ कोरियामध्ये अण्वस्त्र डेव्हलप झाल्यामुळे नॉर्थ कोरियाला कोणीच काही करू शकत नाही, त्याप्रमाणे जर इराणने जर अण्वस्त्र डेव्हलप केले असते तर इराणवरती कोणी हल्ला करू शकला नसता. त्यामुळं आणि अयातुल्ला खोमेनीचं एक दुसरा आपण केलं पाहिजे, ते शियांचे सर्वोच्च नेते होते, धार्मिक नेते होते, साधे राहायचे. सत्ता जरी राबवत असेल तरी ते अत्यंत साधे होते. आणि अयातुल्ला खोमेनी यांचं वय 86 होतं. त्यांची प्रकृती बघता 1-2 वर्षामध्ये ते निर्वतलेच असते किंवा त्यांचं मरण नैसर्गिक मृत्यू त्यांना आला असता. पण असं असताना सुद्धा अमेरिकेने त्यांना जे ठार केलं ते अत्यंत चुकीचं होतं. त्यामुळे त्यांना शहादत प्राप्त झाली. आणि इस्लाममध्ये खासकर शियांमध्ये शहादतीला खूप महत्व आहे. त्यामुळं खोमेनी हे जगभरातले जे शियापंथी आहे त्यांचे नेते होते. त्यामुळं शियापंथीय जे आहेत, अगदी सुन्नीमध्ये सुद्धा त्याचा रोष आहे. आणि एखाद्या तुम्ही गोष्टीत धार्मिक जर गोष्टी आल्या एखाद्या युद्धामध्ये तर ते युद्ध तुम्हाला थांबवता येणे शक्य नाही. त्यामुळं अयातुल्ला खोमेनी यांना मारल्यानंतर आता अमेरिकेला जर शांतता करार करायचं असेल नेमकं कुणासोबत करायचा आहे. त्यानं जवळपास 24 सेकंड टॉप लीडर त्यांनी मारलेले आहे. त्यामुळे नेमकं आता कोणासोबत, म्हणजे अमेरिकेला बोलणी नेमकी कुणासोबत करायची बोलणी, उद्या जर अमेरिकेला ट्रम्पला आता त्यांना वाइंड अप करायचं आहे. कारण अमेरिकेमध्ये सुद्धा याच्याबद्दल एवढं चीड निर्माण झालेली आहे की मॉडर्न काळातलं हे पहिलं युद्ध आहे की ज्यावेळी राष्ट्रपतींनी अमेरिकेला विश्वासात न घेता हे युद्ध पुकारलेलं आहे. त्यामुळे उद्या जर युद्ध थांबवायचं असेल आणि त्यांना जर आपली विक्ट्री म्हणजे विजय जर घोषित करायचा असेल त्यांचे, ते म्हणजे ट्रम्प यांचा तो एक फार मूड आहे की ते लागलीच जातात, काहीतरी करतात आणि स्वतःची विक्ट्री घोषित करतात, मी विजयी झालो. मग त्यासाठी त्यांना तकलादू कारणं लागतात. मग आता तकलादू करण्यासाठी त्यांना जर एखादी करार करायचा असेल तर ते मारल्यानंतर, खोमेनी मारल्यानंतर दुसरे नेतेच नाही ज्यांच्यासोबत ते चर्चा करेल. त्यामुळं अमेरिकेचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे खोमेनी यांना मारण्याचा जो निर्णय होता तो अत्यंत मूर्खपणाचा होता. आणि आता अमेरिकेत असं वाटतंय की ते इस्रायलचे जे प्राईम मिनिस्टर आहे बेंजामिन नेतन्याहू यांच्या नादाला लागून त्यांनी युद्ध पुकारलं आहे. बेंजामिन नेतन्याहू हे सुद्धा त्यांच्याकडे आता एक इलेक्शन होणार आहे आणि त्यांना पण इलेक्शन मध्ये जिंकायचं आहे. आणि इलेक्शन मध्ये जिंकायसाठी त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये युद्ध हे लागतं. म्हणजे हे युद्ध जर कमी अधिक प्रमाणात म्हणायचं आहे तर स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी पुकारलेलं युद्ध आहे. मात्र ह्या युद्धामध्ये
सगळ्या जगाला झळ पोचते. ओके सर, शेवटचा प्रश्न. रशिया सुद्धा इराणला आता पाठिंबा देताना दिसून येत आहे. कसं पाहताय रशियाकडे? मोठं बघा, पाठबळ वाढणार मग इराणचं? रशिया आणि चीन हे असं म्हटलं जातं की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने इराणची मदत करतायत. म्हणजे असं म्हटलं जातं, कालच अमेरिकेने एक दावा केला की हे जे बेसेस आहेत आणि यांचे जे यांचे बेस असेल, म्हणजे लष्करी तळ असतील किंवा यांची जहाज असते, याचं अचूक जे सॅटेलाइट मॅपिंग आहे ते चीन आणि रशिया हे इराणला प्रोव्हाइड करतात. बघा, ते थेट युद्धात उतरणार नाही, कारण चीनची प्रायोरिटी ही सध्या व्यापाराची आहे. त्याला माहित आहे की पुढचे परिणाम काय होऊ शकतात भविष्यामध्ये. अमेरिका चीनला कधी थेट युद्धात पडायचं नाही. तर पडायचं असतं ते त्यांनी तायवानवरती आतापर्यंत हल्ला केला असता. आणि रशिया स्वतः युक्रेनमध्ये गेल्या 4 वर्षापासून युक्रेन युद्धामध्ये ते बऱ्यापैकी ते इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत, त्यांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे इराणला कुठलीच मदत करू शकत नाही सध्या. पण इनडायरेक्टली ते इराणला मदत करतायत. डायरेक्ट ते करू शकणार नाही, पण इनडायरेक्टली ते मदत करतायत. त्यांचं मॅपिंग, सॅटेलाइट, त्यांचं लोकेशन हे सगळं त्यांना प्रोव्हाइड करतायत. आणि असं म्हटलं जातं की बॅलिस्टिक मिसाईलच्या अनेक गोष्टी या चीननी पहिलेच पुरवठा करून ठेवल्या होत्या. त्यामुळे अनेक जे टेक्नॉलॉजिकल जे काही हे आहे ते रशिया प्रोव्हाइड करतात, रशिया आणि चायना प्रोव्हाइड करतात इराणला. त्यामुळे इराण आतापर्यंत टिकून आहे. मात्र हे वॉर, तुझा जो एक महत्वाचा प्रश्न होता की हे युद्ध केव्हापर्यंत चालेल, ते युद्ध दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. फक्त एवढंच होऊ शकतं की ट्रम्प यांना हे घायगुतीस आले एकदम या वॉरमध्ये, त्यांना जे वाटत होतं ते काही होत नाही. त्यामुळे कदाचित या जगाचा जो रेटा आहे, कारण अर्थसंकल्प कारण वाढलाय ना, सगळ्या देशांची जगाचं सगळं हे झालंय, प्रॉब्लेम झालाय. आणि आजूबाजूचे देश आहे मिडल ईस्ट, त्यांना पण आता वाटतंय की अमेरिकेने जर हे युद्ध लांबलं तर त्यांचं बरंचसं नुकसान होईल. म्हणजे दुबईमध्ये जे दुबई शहराला आपण सर्वात सुरक्षित म्हणतो, जिकडे तिकडे ते क्षेपणास्त्र पडतायत, त्यामुळे त्यांचं फार नुकसान होत आहे. एक त्यांची जी इमेज होती की दुबई म्हणजे आंतरराष्ट्रीय शहर, एकदम सुरक्षित शहर, भारताचे तर कित्येक लोक सेलिब्रिटी तिकडे जाऊन राहिले. तिथे अनेक ठिकाणी अनेक मॉल्स मध्ये त्यांचे क्षेपणास्त्र पडतात, धडाधड पडतायत. त्यामुळे त्यांची प्रतिमा तर हे झाली, पण त्यांचं नुकसान होत आहे. त्यांची बाजारपेठ हे होत आहे पूर्णच्या पूर्ण. उद्या कोणी इन्व्हेस्ट करताना 10 वेळा विचार करेल मिडल ईस्ट मध्ये, दुबईमध्ये, आंतरराष्ट्रीय शहरामध्ये, की जर इराणचं काय, जर इराणला हे नाही केलं तर. त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होतं. आणि अमेरिकेची एक त्यांना एक अमेरिकेचं जे हे होतं की अमेरिका त्यांचं मिसाईल पासून त्यांना वाचवेल. त्यांची जी पेनिट्रेट क्षमता आहे की त्या मिसाईल हवेतल्या हवेत हे करणं, ते म्हणजे जो क्षेपणास्त्र विरोधी जे रोधक जे काही एक अजस्त्र यंत्रणा होती ते कुठं झाली आहे, ती फेल झाली आहे. इस्रायलमध्ये जेरुसलेम पासून सगळीकडे ऍट द विल इराण टार्गेट करतायत. त्यांचे जे भेदक म्हणजे त्यांना जे रोखणारी क्षमता होती ती सगळी अण्वस्त्राची, ते कुठे आहे, कुठंच नाहीये. त्यामुळे अमेरिका आपलं संरक्षण करेल हे जो त्यांचा एक जो भ्रम होता तो ह्या युद्धाने पूर्ण तुटला आहे. त्यामुळे उद्या ह्या सगळ्या देशांचा ऑलरेडी जे मिडल ईस्टचे देश आहे, गल्फ कंट्रीज, ऑइल उत्पादक जे देश आहे, ते ऑलरेडी अमेरिकेवरती दबाव टाकतायत. त्यांनी हे पण सांगितलं जर हे असं वाढलं तर आम्ही अमेरिकेची जे इन्व्हेस्टमेंट आहे ते पण आम्ही कट करू. अनेक गोष्टी सांगितल्या. त्यामुळे अमेरिकेवरती सुद्धा दबाव आहे, ट्रम्पवरती अंतर्गत दबाव आहे, इस्रायलमध्ये अंतर्गत दबाव आहे. त्यामुळे या दबावापोटी कदाचित हे युद्ध 1 ते 2 आठवड्यामध्ये संपू शकतं. हे होते सर, नमस्कार, धन्यवाद तुमचे सुद्धा. हे होते विनोद राऊत. यांनी युद्धाचे स्पष्टपणे कारण सांगितले आणि सोप्या शब्दामध्ये त्यांनी मांडणी केलेले. युद्धाचा परिणाम भारतावर काय होईल, आंतरराष्ट्रीय काय होईल, ट्रम्पला हे युद्ध का होतं, याच अनुषंगाने आपण या सर्व मुलाखतीमध्ये चर्चा केल्या. सर, मनापासून आभार, धन्यवाद. थँक्यू. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.